आसमानी संकट जे आहेत ते शेतकऱ्याचा पिच्छा सोडायला तयार नाहीये। 28 सप्टेंबरला अतिवृष्टी झाली, यामध्ये शेतकरी पूर्णपणे नेस्तनाबूत झाला होता। त्यावेळेस शेतातील उभी मका पिके होती, कांद्याची पिके होती, ही सर्वपणे पाण्याखाली गेली होती आणि मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं। काल रात्री झालेल्या मुसळधार व अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठे नुकसान केलेले आहे। आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील दहेगाव या शिवारात। या ठिकाणी जे आहेत शेतकरी अनिल तुसे यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। 5 एकर जे होते ते कपाशीचं क्षेत्र होतं, हे पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचं आपल्याला या दृश्यांद्वारे पाहायला मिळत आहेत। सोन्यासारखं हे कापसाचं पीक होतं, आता हे पीक पूर्णपणे नेस्तनाबूत झालेलं आहे आणि जमिनीला ते भिडू लागलेलं आहे। याचबरोबर परिसरातील जे काही कांद्याची पिकं होती, जे काही नव्याने लागवड करण्यात आलेली होती, तसेच कांदा रोपं होती, हे देखील पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे शेतकरी दिवाळीनंतर कुठेतरी उभारी यायला लागला होता, पूर्णपणे पुन्हा एकदा नेस्तनाबूत झालेला आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी शेतकरी अनिल तुसे आहेत। दादा, काय सांगाल, नेमकं शेती पिकांची काय काय नुकसान झालेले आहे? 28 सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे उभी पिकं आडवे झाले। 6 फूट उंचीची कपाशी जमिनीला लोळायला लागली। कसंबसं त्याच्यातून कपाशीचं पीक साधारणपणे परिश्रम करून उभं केलं। त्यानंतर परत काल रात्रीच्या पावसाने पूर्णपणे भुईसपाट झालं। हाताशी आलेला कापूस असा पाणी भिजून गेला, मातीत गेला। आता उद्ध्वस्तपणाबाबत शेतकऱ्यासाठी शासन काय करतं हे लक्षात घ्यावं लागेल। त्याच्यानंतर 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरची अडचण शासनाने दूर करावी, हे शासनाला नम्र विनंती। काल केव्हा पाऊस झाला आणि कशा स्वरूपाचा पाऊस? काल रात्री 11 वाजता सुरू झालेला पाऊस पहाटे 6-6:30 वाजेपर्यंत कंटिन्यूस चालू होता। त्यात रात्री 1 ते 3च्या दरम्यान धवधव स्वरूपाचा पाऊस झाला। त्याने कपाशी पिकातून पूर्णपणे पाणी वाहायला लागलं आणि कपाशी पीक आडवं झालं। प्रचंड मोठं नुकसान झालं। कांद्याची रोपं बुडाली, कांद्याचं रोप संपून गेलं सगळं। मका पिकाच्या गड्ड्यामधून पाणी वाहिलं, मका वाहून शेततळ्याकडे वाहून गेला मका लावण्याबरोबर। अतिवृष्टी झाल्यानंतर कुठेतरी शेतकरी त्यातून उभा राहायला लागला होता। दिवाळी देखील कशीबशी साजरी केली, त्यानंतर पुन्हा एकदा नवीन कपाशी विकून काहीतरी पैसे मिळतील त्या उत्साहात आनंदात शेतकरी होता। मात्र कालच्या अतिवृष्टीने पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या या कपाशीवर म्हणा किंवा शेती पिकावर पुन्हा एकदा विरजण पडले। मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली व शेतकऱ्यांची शेती पिके पुन्हा एकदा नेस्तनाबूत झालेले आहेत। यामुळे शेतकऱ्यांना आता उभारी मिळणं थोडं अशक्यच आहे। मायबाप सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी या ठिकाणी शेतकरी करताना दिसत आहेत। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, दहेगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।